नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात ओडिशा आणि छत्तीसगडच्या वर आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. तसेच चार्ट 2 मध्ये सुद्धा एक चक्रवात दिसत आहे. त्यामुळे विदर्भावर येणारी विंड ही पश्चिम उत्तर दिशेने विदर्भावर येत आहे. ही परिस्थिती बघता विदर्भामध्ये आजच्या हवामानाचा अंदाज असा आहे. पहिल्या दिवशी 21 जुलैला विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 22 जुलैला वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर गडचिरोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 23 जुलैला अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 21 जुलैला विदर्भामध्ये भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात अत्यंत पावसाची शक्यता आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 22 जुलैला विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 23 जुलैला विदर्भामध्ये फक्त गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर हवामान माहिती बघू शकता. तसेच अँड्रॉइड ॲपवर मौसम, उमंग, मेघदूतवर ॲपमध्ये सुद्धा हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.